आणि मी त्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद ठेवलेली होती। तर त्या मुद्द्यांकडे अगदी संक्षिप्त जाऊन मी पुढच्या मुद्द्यांच्याकडे येते। 23 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला, ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं आणि 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 7.5 HP पर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज आणि पीक कर्जमाफीचाही निर्णय झाला। एकल महिलांचं निरीक्षण आणि सर्वेक्षण करण्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून आमची मागणी होती आणि सरकारला आम्ही तसं निवेदनही दिलं होतं मे 2025 मध्ये। त्याच्यानुसार देखील त्या अर्थसंकल्पात नमूद झालेलं आहे। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि HPV लसीकरण या संदर्भात देखील निर्णय झाला। याच अधिवेशनामध्ये विशेष म्हणजे सक्तीची जी धर्मांतर होतात किंवा लव जिहाद सारखे मुद्दे येतात, त्या मुद्द्यांवरती अनेक स्त्रियांचं जीवन उद्ध्वस्त होतं अशी उदाहरणं समोर आलेली होती। परंतु सज्ञान व्यक्तींना दुसऱ्या धर्मामध्ये लग्न करण्यासाठी कायद्याने परवानगी आहे। या पार्श्वभूमीवरती धर्मांतरणाच्या संदर्भातला एक कायदा देखील मंजूर झाला, ज्या संदर्भामध्ये 2006 साली मी सन्माननीय RR पाटील गृहमंत्री असताना सभागृहाचं अशासकीय ठरावाच्या मार्फत लक्ष वेधलं होतं की काही वेळेला अन्नाचं आमिष देऊन, तर काही वेळेला नोकरीचं आमिष देऊन, तर काही वेळेला परदेश प्रवासाचं आमिष देऊन धर्मांतरण केलं जातं। त्याच्या विरोधामध्ये कायदा करण्यात यावा, तर त्याबद्दलचा सरकारने पूर्ण आढावा घेऊन तो देखील कायदा या अधिवेशनामध्ये मंजूर झाला। दुसरं म्हणजे एक सारखा प्रश्न आपण विचारत होता, समाज विचारत होता की शक्ती कायद्याचं काय झालं। तर भारतीय न्याय संहितेमध्ये जे शक्ती कायद्याच्या मधले मुद्दे समाविष्ट झालेले आहेत ते सोडून काही मुद्दे राज्य सरकारच्या शक्ती कायद्यामधले जे होते त्याचा समावेश करणं आवश्यक होतं आणि म्हणून मी फेब्रुवारी 2026 मध्ये बैठक पोलीस महासंचालक, कायदा आणि न्याय विभागाच्या निवृत्त न्यायाधीश, विधी आणि न्याय विभागाचे सचिव, त्याचबरोबर पोलीस महानिरीक्षक, क्राईम अगेन्स्ट विमेन यांना बोलवून एक बैठक घेतली होती आणि डिसेंबर 25 मध्ये अधिवेशन संपण्याच्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांना तिघांनाही अजितदादांना निवेदनं दिली होती की महाराष्ट्राने स्वतःचा वेगळा कायदा लागू करा। तर विशेष मला आनंद वाटतो की भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 त्यानुसार आलेलं आहे आणि त्याच्यानुसार ॲसिड फेकणं आणि ॲसिडच्या मधले वेगवेगळ्या प्रकारचे जे पुरावे असतात ते नष्ट करण्याच्या संदर्भात आळा घालणं, त्याच्याचबरोबर डिजिटल सुधारणा याबद्दलचं हे विधेयक मान्य करण्यात आलेलं आहे। त्याचं मी स्वागत करते। त्याखेरीज राजकीय घडामोडीवर बोलत असताना सामाजिक प्रश्नांसंदर्भात सुद्धा आपण पाहिलं की पुणे, ठाणे, बदलापूर या ठिकाणी महिलांचं शोषण करून बिजांड विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचं सुद्धा दखल घेतली गेली। त्याच्यासाठी SIT नेमण्यात आली होती। मी स्वतः ते SIT नेमावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं। अजून एक विशेष घटना घडली आणि ते म्हणजे ऊसतोड महिला कामगारांच्या प्रश्नावर गेले 6 वर्ष मी सातत्याने पाठपुरावा करते। तर राज्य सरकारने च्या आरोग्य विभागाने ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी एक समिती तयार केलेली आहे। त्याच्यावरती त्या विषयातले तज्ज्ञ महिला आमदार आणि त्याचे संचालक आरोग्य विभागाचे संचालक असून अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि त्याची पहिली बैठक मी 4 तारखेला पुण्यामध्ये ठेवलेली आहे। त्या संदर्भातही मी शासनाचे आभारी आहे। त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये शहीद झालेले श्री जगदाळे यांच्या संतोष जगदाळे त्यांची कन्या आसावरी हिला पुणे महानगरपालिकेत सामावून घेण्यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा भेट दिली तेव्हाच आश्वासन दिलं होतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण पुणे शहराच्या मध्ये आयुक्त आणि महापौर यांनी या संदर्भातला निर्णय घेऊन ते आता त्याला नोकरी मिळालेली आहे। त्याखेरीज लोणीकंद इथे हुंडाबळीचं प्रकरण घडलेलं होतं। कुठलंही प्रकरण घडलं की आम्हाला सगळे प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं, तर आम्ही प्रत्येकाची दखल घेऊन आपल्याला माध्यमांच्याकडे पाठवत असतो
त्यापैकी 10% निवेदनांची दखल घेतली जाते, परंतु बाकी काही प्रसिद्धी तेवढी मिळत नाही, हे देखील मी खेदाने नमूद करते. परंतु लोणीकांच्या घटनेमध्ये सुद्धा आम्ही फोरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याखेरीज माननीय अजितदादांना श्रद्धांजलीचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये दुःख एका पक्षाचं नाही आहे, तर संपूर्ण राज्याचं दुःख आहे असा मी विषय मांडला. वृद्ध पत्रकारांसाठी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक कारणामुळे त्यांना नोकरीचे पुरावे देता आले नाहीत, तर त्यांना निवृत्तीचा हा जो लाभ आहे तो मिळत नाही, आणि म्हणून त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अधिक सुटसुटीत कराव्या असे देखील निर्देश मी सभागृहामध्ये दिले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना अधिक सुलभ करण्यासाठी म्हणून मी सूचना दिल्या. या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहेच की 9 आमदार आम्ही निवृत्त होतोय, आणि त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचं शक्तिस्थान असं म्हणून माझा गौरव केला. तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष भाषेमध्ये पुणे तिथे काय उणे, नीलम गोरे यांनी ओळखले, आता पुढचा मुक्काम ठाणे, अशा पद्धतीने माझा राजकीय निर्णयाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी भूमिका घेऊन कामाच्या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांनी दखल घेतलेली आहे. आता विधिमंडळात ही झालेली विधेयकं जी आहेत त्याच्या प्रती ज्यांना लागतील, धर्मांतरण असेल, कायदा किंवा सायबर क्राईमच्या बद्दलचा नवीन न्याय संहिता, त्याच्या प्रती आम्ही सॉफ्ट कॉपी ठेवलेल्या आहेत. त्या तुम्हाला किंवा जे बघणारे आहेत त्यांना उपलब्ध होतील, जेणेकरून लोकांपर्यंत त्या पोचू शकतील. आज सकाळी एक माझ्या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी काही विधानं केलेली आहेत, त्या संदर्भातलं मी निवेदन आपल्यासमोर वाचते आणि ते निवेदनाची सॉफ्ट कॉपीसुद्धा मी आपल्याला देणार आहे. गेल्या 4 दशकापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी राहिलेली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे, तुमच्यासमोर आहे. मी आमदार नव्हते तेव्हापासून तुम्ही माझ्या बातम्या कव्हर करता, आणि त्याचबरोबर मी स्वतः लिहून पत्रकं देऊन जे मी काम करते ते समोर करते, कुठली गोष्ट लपवलेली नाही. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्त्वे मी कधी कोणापासून लपवलेली नाही. माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे, माझी आई लतिकाताई गोऱ्हे आणि माझे वडील शास्त्रज्ञ डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, मी त्याचे काटेकोरपणे पालन करत आले आहे. गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, साईबाबा गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील दत्त महाराजांवर आहे. महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहेत. माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचं असणारं उपसभापतीपद, त्याला असलेला मंत्री दर्जा, यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. या आत्ता झालेल्या अधिवेशन काळातलं माझं संसदीय कार्य, सातारा SP निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही असे काही असंतुष्ट घटक देखील माझ्या विरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत. ज्यावेळी ही बातमी आली, म्हणजे अशोक खरातच्या संदर्भातलं नाशिकचं प्रकरण समोर आलं, त्यावेळी 23 तारखेला अधिवेशन नुकते सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती, आणि नंतर त्यांनी तेजस्विनी सातपुते यांची SIT वरती प्रमुख म्हणून घोषणा केली. अशा वेळेला मी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काही भाष्य करणं अधिवेशन चालू असताना
23च्या अगोदर एक 2-3 दिवस आमची BSc झाल्यापासून ते अधिवेशन 25 मार्चला संपेपर्यंत हा संसदीय नियमानुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता, कारण आम्ही जे चेअरवरून बोलतो ते निर्देश असतात सरकारला, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. म्हणून मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र अधिवेशन संपताच 26 तारखेला मुंबईत एका वाहिनीने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात या संदर्भातली मी कठोर भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच वेळेला झीवरती कार्यक्रम झालेला होता तो, त्याची क्लिपिंग पण आहे ती. मी समाजात चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते. परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे. या प्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे. सत्याच्या बाजूने उभं राहून अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढे अशीच कायम राहील. धन्यवाद. थँक्यू. कोणी केलं असं वाटतं तुम्हाला? एक विषय, एक म्हणजे पहिलं मी म्हटले की मी सर्व प्रकारे सज्ज आणि समर्थ आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे व्यक्तीने आरोप केलेले आहेत ते आरोप त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्या पलीकडे त्या संदर्भामध्ये कायदेशीर मार्ग असेल, अजून माझं काय म्हणणं असेल या संदर्भामध्ये मी ते मांडीन. याच्या पलीकडे अजून कुणीही जेव्हा व्यक्ती आरोप करते तर त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी आधार मिळवणं अपेक्षित असतं. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की SITची खरं तर चौकशी चालू आहे, तर ज्यांच्याकडे काही तसे पुरावे असतील तर त्यांनी SITकडे द्यायला पाहिजेत. आणि मी माझ्या याच्यात म्हटलेलंच आहे की ते एक्सप्रेस हॉटेलमध्येच मी गेल्या 6 वर्षात गेलेलं नाही आहे, आणि 2019 पासून आपल्याला कल्पना आहे मी उपसभापती आहे. आणि तुम्ही माझा कुठलाही कार्यक्रम बघा, जो प्रोटोकॉलमध्ये दिलेला असतो तो सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, दिल्ली असेल, नाशिक असेल, चंद्रपूर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, कुठेही तसाच्या तसाच मी फॉलो केलेला आहे. अशा वेळेला अशा प्रकारचे आरोप करणं, जिथे सगळीकडे CCTV असतात, सगळीकडे लोक अनेक फोटो काढायला येत असतात, अगदी एअरपोर्टला गेलो तरीसुद्धा अनेक जण फोटो काढायला समोर येतात. त्यामुळे ह्या पद्धतीचे तर सगळे ते काल्पनिकच आरोप आहेत असं मला वाटतं. कोणी केलं असेल हे मला अनाकलनीय याच्यासाठी आहे की एक व्यक्ती कशासाठी असं करते, काय करते, त्यांचा हेतू काय असतो तो कालांतराने कळतो काही वेळेला, आणि त्याच्यामध्ये आज जी कारणं दिसतात त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यांनी म्हटलं की मंत्री पदासाठी तुम्ही गेले होते, मी साधारण 14चा काळ असावा असं त्यांचं रोख आहे. 14चा काळ असावा असं त्यांचा रोख असतो. एकदाही भेट झाली नाही. नाही, हे एक्सप्रेस इन, आणि हे आता नाशिकला मी 50 वेळा 60 वेळा गेले असेल, तिथे गर्दीत कोण आला असेल नसेल आला मला त्याच्यामध्ये काहीच सांगता येणार नाहीये, कारण कुणी 5 दशकांची आठवण काढून प्रत्येक सांगू शकत नसतं. तुम्हाला जरी कोणाला आपल्याला विचारलं तर हा माणूस भेटला होता का, तर जे रोज भेटतात त्यांचं आपण सांगू शकतो. परंतु या प्रकारने तुम्ही मंत्रीपदासाठी किंवा मला एक चांगला प्रश्न विचारला चंद्रकांत तुम्ही, हे 2014ला आम्हाला पहिल्यांदा शक्यता तयार झाली मंत्रिपदाची, तर मला तर त्यावेळेला पक्षामध्ये इतकं चांगलं माझं स्थान होतं. माननीय बाळासाहेबांनी मला, आणि त्यावेळेला 4 लोक म्हणजे संजय राऊत, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई, 4 फक्त प्रवक्ते आम्ही पक्षाचे होतो, पहिले प्रवक्ते आम्ही, आणि माझं प्रवक्तेपद तेव्हाही चालूच होतं. मी परत आमदार झालेले होते दुसऱ्यांदा. अशा वेळेला मला तर आत्मविश्वास होता की मी मंत्री होईन म्हणून. त्यावेळेला सुद्धा जाण्याचा काही प्रश्नच नव्हता की असं काहीतरी मी हतबल होऊन विकलांग होऊन कुठे जाणार आहे. आणि त्याच्यामुळे, आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगितलं आमच्या कुटुंबाचं, की आम्ही कधीच कुठल्या अशा हयात असलेल्या महाराजांकडे गेलोच नाहीये, कारण आमच्या कुटुंबात तो संस्कारच नाहीये. अशा वेळेला तिकडे जाण्याचा तो प्रश्नच उद्भवत नाही. तुमच्या सगळी माहिती असं त्यांचं म्हणणं आहे, गरज पडल्यावर त्यांना बाहेर सुद्धा समोर सुद्धा आणू असं म्हणताय. नाही, मुद्दा काय माहितीये का, जवळची जी माणसं म्हणतात ती काही काळाने त्यांची कोण व्यक्ती आहे, काय भूमिका आहे, त्यांची काय स्मरणशक्ती आहे, हे त्यांनी बाहेर काढावं ना, ह्याच्यावर आपण काय म्हणणार. काही एरवी महिला अत्याचाराच्या संदर्भात आपण तातडीने पत्र काढून भूमिका जाहीर करतात किंवा निर्देश देतो पोलिसांना, परंतु या प्रकरणामध्ये आपण एकही पत्र काढलं नाही असं देसाईंचं आरोप. आता मुळात असं आहे की मी आता जे मराठीमध्ये पत्रक वाचलं तो परत पॅरा मी पाहिजे तो वाचते. काय म्हटलंय मी त्याच्यामध्ये, ऑलरेडी SIT केलेली होती सरकारने, तर SIT केल्यावरती त्याच्या पुढे अजून काही चौकशी करण्यासारखं किंवा एखादा पुरावा किंवा एखादी पीडित व्यक्ती माझ्याकडे आली असती तर मी त्याच्यावरती नक्कीच तिला घेऊन तिथपर्यंत गेले असते.
परंतु अमक्या गोष्टीमध्ये तुम्ही का बोलला नाहीत आणि तमक्या गोष्टीत तुम्ही का बोलला नाहीत, ज्यांना जिथे योग्य वाटतं तिथे आपण बोलतो. आणि मी हेही सांगितलं तुम्हाला की अधिवेशन चालू होतं, अधिवेशन सुरू होणार होतं, अशा वेळेला लगेच त्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे उलटा मी हस्तक्षेप करते असा अर्थ झाला असता. आणि म्हणून मी त्या संदर्भात बोलले नाही. पण ज्या क्षणी अधिवेशन संपलं त्या क्षणी मी हे सांगितलेलं आहे. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की ज्यांना काय म्हणायचं आहे ना त्यांनी ते जरूर म्हणावं. आणि त्या संदर्भामध्ये ती व्यक्ती जी बोलतेय, उद्या एखादा माणूस माझ्याकडे येऊन सांगेल की बाबा अमक्या दुसऱ्याकडे पैसे मागितले होते, त्याचा काहीतरी तर पुरावा काहीतरी तर देणं पाहिजे ना. असं कोणी काही सांगेल. तुम्ही पुणे महानगरपालिकेचा रेफरन्स दिला, ज्यांना यश नाही मिळालं अशा लोकांनी हे केलं असं रोखे की शिवसेना उभाटामधल्या लोकांवरती रोखे, कारण अपयश दोन्ही तुमच्या पक्ष जुन्या आणि नव्या पक्षातल्या दोन्ही पक्षांना आलंय. सोशल मीडियावर कोण काय टाकतंय त्याच्यामध्ये एक 24 वर्ष काम केलेली महिला की ज्याच्या घरावरती चालून जातात स्वतंत्र तुम्ही लढा म्हणून, नंतर काय परफॉर्मन्स झाला पक्षाचा हा पक्षाने पाहिलेला आहे. स्वतः जेव्हा स्थानिक पातळीवरचे उमेदवार सांगतात काही गोष्टी की बाबा हे निवडून येणार नाहीत, अशा वेळेला तिकीटं देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. या संदर्भामध्ये प्रत्येकाला खुश करण्याच्या एवढी मी सामर्थ्यशाली नाही आहे. आणि त्यामुळे काही लोक नाराज असू शकतील. कारण का मी सांगते की सोशल मीडियावर कोणी ना कोणी काही ना काही टाकत असतं आणि प्रत्येकजण स्वातंत्र्य इन्फॉर्मेशन आहे का काही? मी पक्षातच नाही, झालंय. पक्षात मी असं बोललेलं नाहीये. तुम्ही मला स्पष्टीकरण विचारते चांगले. पण मला एक नक्की वाटतं की ज्या लोकांचे काही त्यांचे जे हेतू होते राजकारणामधले ते साध्य झाले नाहीत. आणि त्याच्यामुळे सुद्धा काही व्यक्ती त्या इथल्या आहेत का तिथल्या आहेत का तिथल्या आहेत त्याच्यामध्ये मी जाणार नाहीये. कितीतरी भूखंड माफियांना मी जेलेत टाकलेलं आहे. काही लोकांची महिलांची प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत. काही बलात्कार पीडित महिलांना मी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवलेलं आहे. ते कुठल्या पक्षात आहेत आणि त्याचा संबंध नाही आहे. ते त्यांचे हितसंबंध दुखावलेले आहेत. आणि दुसरं साधी गोष्ट अशी आहे की आज विधान परिषदेत मी जे काम करते त्याच्यात उपसभापती म्हणून काम करत असताना काही लोकांना दुखवणं क्रमप्राप्त असतं. आणि अशा वेळेला महिला पदाधिकारी जे आहे त्याच्यामध्ये टीका आम्ही सहन करायची आमची तयारी आहे त्या संदर्भामध्ये. पण सोशल मीडियावरती सुद्धा काहीतरी नियंत्रण किंवा स्वतःची स्वतः विवेक वापरला गेला पाहिजे एवढं माझं नम्र आवाहन आहे त्याच्यामध्ये. आरोपानंतर तुम्ही काही माहिती घेतली का पण की नेमकं काय झालं? तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर गेली, नाराज झाले, कोण त्यांच्यापर्यंत हे जवळची व्यक्ती आहे हे तुम्ही मला सांगताय. त्या सांगतात त्या त्यांना मी कसं विचारणार. तुम्ही ज्यांच्यासोबत गेला असे काही लोक म्हणजे तुम्ही आणि ती लोक तृप्ती साहेब खराबकडे गेला होता, त्यातलीच लोक तृप्ती साहेबांना भेटली. त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व एकत्र गेलो होतो, वेळ पडली तर आम्ही त्यांना पुढे सुद्धा वेळ पडली काय, मी तर म्हणते वेळ तुम्ही आली आहे ना आता तर सांगा. आणि हे एक्सप्रेस इन वगैरेचं ते जे बोलतायत सगळं ते सिद्ध करून द्या तिथे. एक्सप्रेस इन हॉटेल एक झाली तुम्ही म्हणताय तिथे नाही, पण त्यांचा असं सुद्धा दावा आहे की ते तुम्ही अनेक वेळा नाशिकच्या कॉलेज रोड त्या ठिकाणी सुद्धा त्या खराच्या ऑफिसमध्ये जाऊन होता, जिथले काही व्हिडिओ सीधा समोर आले त्याच कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन सुद्धा भेटलाय असं ते व्हिडिओ त्यांनी दाखवावेत सगळ्यांना काय आहेत ते त्यांच्याकडे आणि ते SIT कडे द्यावेत. साधी गोष्ट आहे. मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही कधी भेटला नाही म्हणजे खरं नाही. आता काय कुठे भेटले असतील तर कुठे याला कार्यक्रमामध्ये किंवा काय मी सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही कार्यालयामध्ये कधी गेले नाही? नाही मला कार्यालय माहितीच नाही तर कुठे जाणार. आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं की बाबा ज्या ज्या वेळेला मी गेले नाशिकमध्ये प्रत्येक वेळेला माझा कार्यक्रम प्रोटोकॉलला मी कळवून गेलेली आहे. तर मग हे पण आलंच असतं ना. प्रोटोकॉल टाळून गेलेत तुम्ही. एखाद्या महिलेवर अत्याचार झाले तर तुम्ही देता, प्रोटोकॉल टाळून गेले असं त्यांचं दावा आहे. नाही त्यांचा काय दावा आहे ना त्याच्यामध्ये एक असं आहे स्पष्ट की काही लोक शेवटचं निरोपाचं भाषण जे मी केलं त्याच्यामुळे फार दुखावले. त्यामुळे त्यांचं एक म्हण आहे की दुखत असेल पोट आणखीन दाखवतात डोकं, तसं सुद्धा असू शकतं. ताई खरं तर तुमच्या इंटेलिजन्सने सकाळपासून शोधून काढला असेल हे कोणी केलं, काय केलं, कोणामार्फत केलं, नाव सांगून टाका ना. चंद्रकांत, मी काही सभ्यता सुसंस्कृत एक व्यक्ती आहे. इथे मी काही स्वतः SITची प्रमुख नाही आहे. आणि माझ्या संदर्भामध्ये जे काय माहिती आली असेल अर्धवट अपुरी छोटी जी काय मोठी ती काय पूर्ण माहिती माझ्याकडे एकच दिवसात येईल असं पण नाही आहे. माझ्या समोर जे काय आलेलं आहे
आणि दुसरं दुखावलेले लोक तर काही असू शकतात, त्याला आता आपण काय करणार, कोण काय बोलायचं त्यांच्या हातात येते. आणखीन एक गंभीर आरोप केला, आर्थिक व्यवहार झाले होते घरात आणि तुमच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं आता त्यांनी म्हटलेलं आहे. आता मला तर असं वाटतं तुम्ही मला प्रश्न विचारताना याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मला ओळखतच नाही असं मला वाटतं. आणि आम्ही ओळखतो, पण त्यांच्या आरोपांना पण त्यांचे आरोप म्हणजे कोणी कोणावरती काही बेफाम आरोप करेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहितीये काय आर्थिक व्यवहार आहेत काय नाही, त्यांनी समोर दाखवा ना. अब्रू नुकसानीचा तुम्ही दावा टाकणार का? अब्रू नुकसानीचा मी काय करणार काय नाहीये या संदर्भात मी अजून काहीही विचार केलेला नाहीये. मी माझं म्हणणं इथे मांडलेलं आहे आणि माझा संपूर्णपणाने या ज्या गोष्टी आहेत त्यातला तपशील आणि सत्य समोर येईल त्यावेळेला ते त्यांचं म्हणणं संपूर्ण निराधार आहे हेच स्पष्ट होणार आहे. तुम्ही साताऱ्याच्या प्रकरणाचा उल्लेख केला की सभागृहामध्ये जे निर्देश दिलेले होते की त्या साताऱ्याचे तत्कालीन एसपी त्यांना निलंबित करा, त्यांना आता सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे. एकीकडे तुमचं सभागृहामध्ये हे निर्देश येतात, काही काळानंतर निर्णय येतात आणि त्यानंतर तुमच्यावरती ते आरोप केले जातात. याचा काही संबंध आहे किंवा तेही कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? मी पीठासीन अधिकारी आहे. मी चेअरवरून दिलेले जे निर्णय असतात त्याच्यावर मी तुमच्यासमोर भाष्य करणं म्हणजे तुमचं ते माध्यमांचं म्हणून स्वातंत्र्य असलं तरी मी बेजबाबदार व्यक्ती नाही आहे, म्हणून नो कॉमेंट ऑन माय साईड. माझी काही प्रतिक्रिया नाही याच्यावरती. ताई, आणखी एक तिरडी आंदोलन झालं पुण्यात टिळकरोडला खराच्या विरोधात. तेव्हा त्या आंदोलनातून आरोप केला की तुम्ही मंत्रिपदासाठी 3-3 तास पूजा केली खराचं. संगीता तिवारी यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही 3 तास खरातांची इथे खूप लाखो रुपये घालून ती पूजा केली आहे. मी खरं सांगू का, मी एक साहित्यिक ओळखते की ते दिवंगत शंकरराव खरात, त्या म्हणजे जे दलित साहित्यिक आहेत. त्याखेरीज मला हा माणूसही म्हणजे त्याच्याकडे पूजा करावी असं नाही आहे. आणि मी तुम्हाला 4 वेळा सांगितलं तरी तुम्ही कस्टडीत बसवलेल्या माणसाला परत परत विचारता, तसंच परत विचारता आहात, तर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही मी एकदा सांगते की कुठल्या गुरुकडे मी गेलीच नाहीये तरी परत तुम्ही मला तेच विचारता. तर या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यावरती तुम्ही फार चर्चेत आलेला होता. तुम्ही चेअरवरून दिलेलं रोलिंग बरोबर तो तुमचा अधिकार आहे की नाही या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं होतं. थोडी दुरुस्ती फक्त तुषार जोशी स्वतःच्या अर्जित रजेवर गेले, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीतला हा सगळ्यात वादग्रस्त प्रसंग आहे का किंवा वादग्रस्त रुलिंग आहे का ज्याची एवढी चर्चा झाली आणि तुमच्या चर्चेला तर शोधावे लागले, कशा संहिता शोधावी लागली. प्रिसाइडिंग ऑफिसरचे अधिकार नोडल ऑफिसरला घेता येतात की नोडलचे प्रिसाइडिंगला वापरता येतात, चेअरवरती कोण बसतं त्याच्यावरून निर्देश ठरतात, असं जे काही म्हटलं आम्ही तुषार जोशींना किंवा साताऱ्याच्या घटनेमध्ये तुम्ही दिलेल्या निर्देशांना चुकीचं ठरवायचा जो प्रयत्न झाला त्याला पक्षीय स्वरूप होतं का काय मत आहे? नाही, मी आत्ताच यायला सांगितलं, प्रदीपला जे सांगितलं मला प्रदीप आणि तू सारखाच आहेस ना, त्याच्यामुळे मी जे त्याला उत्तर दिलं तेच तुम्हाला उत्तर देणार की विधिमंडळाचं आम्ही जे निर्णय घेतो त्याबद्दलचा आमचे बराचसा अभ्यास झाला असतो, त्याच्यानंतरच निर्णय देत असतात. पण त्याच्या पलीकडे काही भाष्य करणं योग्य होणार नाही. अजून बऱ्याचशा गोष्टी घडायच्या आहेत असं मला वाटतं. ताई, आता खरं तर कार्यकाळ संपत आलेला आहे, पुन्हा नवीन रिपिटेशन होईल, मग ते होऊ नये म्हणून कोणी काही शक्ती अशा गोष्टी करतायत? आता तो तुमच्या संशोधनाचा विषय आहे. कारण काय आहे की अशा पद्धतीची नॅरेटिव्ह पसरवायची आणि त्याचा परिणाम काहीतरी होईल अशी भाबडी आशा ठेवायची. त्यामुळे ज्या या महिला म्हणतायत ना की 3 तास पूजा केली हे केली, तर असे तर आरोप मी त्यांच्या लेवलला जाऊन करू शकत नाही. कारण का की तो माझा स्वभाव नाही. आम्ही ज्या चळवळीतून काम केलं त्याच्यामध्ये बघा मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी या सगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या महिला होत्या, जयवंतीबेन मेहता. आम्ही एकत्र राज्य महिला आयोग स्थापनेच्या कामात होतो. पण अशा पद्धतीने एकमेकीवरती राजकीय मतभेद असतील पण वैयक्तिक आरोप करण्याची परंपरा नव्हती. प्रतिभाताई पाटील काँग्रेस पक्षात होत्या, आमचे कधी जळगावला गेले तर भेट व्हायची, पण अत्यंत सौहार्दाने आमची चर्चा होत होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण हे महाराष्ट्रातलं राजकारण अशा पद्धतीचं एक हिंस्त्र वातावरण झालेलं आहे. आणि अशा वेळेला आरक्षण येत असताना निराधार आरोप जे करतात त्यांच्या संदर्भामध्ये समाजानेच ठरवायचं आहे की काय करायचं आणि कशा प्रकारे त्यांना फॉलो करायचं किंवा नाही. याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही. सातत्याने विशेष करून पुण्यातल्या महिला नेत्या एकमेकावर सातत्याने चिखलफेक करताना दिसतंय या सगळ्या गोष्टींमुळं. तुम्ही त्यातले सगळे सिनियर राहिलेले आहेत. मग हे सगळं कसं बघतं? ते तुम्ही सुटू शकलं नाही, तुमच्यावरही आज आरोप झाले. ते मी आयुर्वेदाची डॉक्टर आहे पण या महिलांच्या मनाची डॉक्टर होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना काय स्वतः त्यांना योग्य वाटतं ते त्या करतात
त्याप्रमाणे त्यांचं काय समाजात स्थान आहे, त्यांचं कर्तव्य त्या बजावतात. आपण आपलं काम करत राहायचं. कर्तव्य कसं म्हणतो? महानगरपालिकेचे जे त्यांना ते कर्तव्य लोकं वाटतं. तुम्ही म्हणताय जे असंतुष्ट आहेत ते तुमच्या विरोधामध्ये आता कट कारस्थान करायला उतरलेले आहेत. ती नावं जर तुम्हाला कळाली आणि ती जर तुमच्या पक्षातली असतील तर तुम्ही माध्यमांसमोर आणणार. आणि मुळामध्ये एवढे मोठे अगदी ते किरकोळ लोक आहेत काही जे आहेत ते, आणि त्यांची छोटी छोटी ज्या व्यथा आहेत ना, त्या व्यथा फार वेगळ्या आहेत. म्हणजे त्या सगळ्या अशा याच्यासमोर सांगण्यासारख्या सुद्धा नाही आहेत, त्या ज्या व्यथा त्यांच्या आहेत त्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नावं सांगण्याचा प्रश्नच नाही आहे. मी त्यांना कायमच आपलं समजून त्या संदर्भात माफ करत आलेली आहे. त्यामुळे काही त्याचा विषय नाही आहे. पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू नका त्यांची. कशाला करायची तक्रार? साहेबांना सगळं माहिती पडतं, काही त्याच्यापासून लपून राहत नाही. साहेबांच्या समोर माहिती पण दिलेली आहे, मीटिंगमध्ये पण मी गेलेली आहे. परंतु पुणे शहराची ज्यावेळेला मीटिंग होईल त्या संदर्भामध्ये, तर त्या मीटिंगमध्ये काय ते निर्णय घेतील साहेब. हे सकाळच्या आरोपानंतर शिंदे साहेबांशी काही बोलणं एकूण नाही, मी काय ते तुम्हाला जाहीर करणार नाही काय झालं. ओके. फडणवीस साहेबांशी पण बोलणं होऊ शकतं. पब्लिक काय हिंदी सुनेत्रा तरीशी होऊ शकतं. असं काही हिंदीत कशाला आहे का? ते हिंदीत गेलंय का? ते हिंदीत नाही गेलेलं कशाला नको. हिंदीत गेलंच नाही, तुम्ही ट्रान्सलेट करून दाखवा. हिंदीत दुसरं आणखी शरद पवारांनी काही भाजप म्हणे असे आम्ही 10 भाजप तयार करू असे काही स्टेटमेंट केले नागपूरमध्ये. आम्ही RSS आहोत आणि त्यावेळेस हे जे मनुस्मृती जी आहे त्याच्यात काही चुकीचं नाही, जाणणाऱ्यांनी ती चुकीच्या पद्धतीने घेतलं असे काही गंभीर स्टेटमेंट केलेले. स्टेटमेंट अभ्यास करते जरा, मग मी बोलते त्याच्यावर. अरे तुमच्याकडे जी माहिती गुप्त आली असेल ना ती मला जरा सांगा. म्हणजे मलाही कळेल जरा की कोण हे कार्यकर्ते नामक लोक आहेत की जे असं सगळं चलो माफ करते. त्यांना काही शिक्षा पण करणार नाही तर खूप मोठं मन दाखवते असं नाही वाटत. मन दाखवायचं काय, माझं मन आहे तसं दिसतंय तुम्हाला. तुम्ही मला एक उदाहरण द्या, मी एका माणसाचा सूर काढलाय कुठल्या पुणे शहरात, जो कायदेशीर काम करतोय किंवा माझ्याशी मतभेद आहे म्हणून सूर काढलाय का दिसतंय. एकाशी केलं तर सगळ्यांशी. नाही नाही, हिंदी बोलतो. हिंदी नको. तुम्ही स्टॅलिनचं दाखवता ट्रान्सलेट करून, तसं माझं दाखवा. असं काही नाही. ममताचं दाखवता, बंगालीचं, मराठी. नाही खरं आता महिला आयोगाचं अध्यक्षपद रिकामं झालंय. काही नावं सुचवली की नाही काही? आता मी नावं सुचवणार आहे, पण जे जे लोक जी स्टेटमेंट करतायत ना ते बघून चक्कर येते की ही लोक जर का अध्यक्ष झाली तर महाराष्ट्राचं काय होईल. हे सुचवलं ना अजून नाही, आता मी बघते ना, कारण तो शेवटी एनसीपीचा अधिकार आहे ना. सुनेत्रा पवार कमिटीकडे आमच्या पक्षाच्या आहेत ना महिला चांगल्या काम करतात, खूप जणी आहेत, त्यांची नावं सांगू शकतो ना. आता त्याची कशी वाटप वगैरे होणार नाही, हा कोणाच्या अखत्यारीतला विषय आहे. 3 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या, तर मी आहे का नाही मी त्याच्यामुळे मी सांगू शकतो. तर हे सगळ्याच्या भाजपने मी पहिल्यांदा तुमच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला. हे सगळं मी भाजपने नाही, अनिल परबाने आणलाय. तुम्ही गफलत करू नका. पण भाजपने पाठिंबा दिला त्यात. कशा कुठे पाठिंबा दिला? अजिबात नाही. जे साताऱ्याच्या निर्देशानंतर हे सगळं राजकारण घडलं बेसिकली. असं आता तुम्हीच एकामेका ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. तुम्हाला काय अजून काय माहिती काय पाहिजे होती तुम्हाला? नाही बंद केलं. काहीच नाही. बंद करा. काही कॅमेऱ्याशिवाय बोलण्यासारखं पण काही नाही. तुमची माहिती लाईव्ह तुम्हाला करायची नसेल स्वतःची तर तुम्ही कॅमेरे चालू ठेवा. मी तुम्हाला माहिती विचारते, तुमच्याकडे काय माहिती असेल, पण तुम्ही सर्वज्ञानी आहात, तुम्हाला सगळं माहिती. एक काम करा, नाही हे काढून घ्या ना सगळं, हे काढून घ्या. नाश्ता वगैरे जाऊ दे, बाहेर जाऊ दे. मग तेव्हा ठेवूच नका इथं.
नकोच ते. काय झालंय चंद्रकांत ब्लॅकमेलर लोक भरपूर आहेत. या सगळ्यांना. हे पहिलं जाऊ दे.